आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर इथे आहे ना सकाळी-सकाळी मी मस्त मंदिरामध्ये आले होते आणि सगळं पूजेचं सामान घेऊन आले होते. आल्यानंतर आहे ना मी इथं मस्त महादेवांना अभिषेक घातला दुधाने, पाण्याने. त्यानंतर काळे तीळ, तांदूळ जे काही आणलं होतं ते सर्व महादेवाला वाहिलं. त्यानंतर रुहीला पण इथं मस्त पूजा करायला लावली आणि आजचा मिनी ब्लॉग आहे ना साधा सिंपलच आहे, पण मनात जडलेली भक्ती ना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर इथे ना मी पूजा करून घेतली. अहोंनी पण पूजा केली, पण ते काही शूट केलं नाही मी. त्यानंतर इथे ना ओम नमः शिवाय म्हणून आणि 11 तांदळाचे दाणे पिंडीवर ठेवले. आणि या ज्या मावशी भेटल्यात ना, या आहे ना म्हणजे केंद्राच्या अध्यक्ष आहेत. तर मला बऱ्याच दिवसाचं आहे ना केंद्र कुठे हे माहीत नव्हतं. तर त्या आज भेटल्या आणि खरंच त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं. त्यांनी सांगितलं, की म्हणजे इथेच केंद्र भरतं, आपल्या गावात स्पेशल असं केंद्र नाहीये. तर म्हणजे अचानक अशी चुकून-बुकून झालेली भेट होती ती. त्यानंतर आहे ना मस्त संध्याकाळी भाजीपाला आणायला गेले होते आणि आल्यानंतर आहे ना इथं लोणी काढते मी. तर तूप संपलं होतं घरातलं आणि मला बनवायची होती खीर. त्यासाठीच मग म्हटलं तूप काढून घेऊ. आणि आज आहे ना संध्याकाळच्या जेवणामध्ये ओल्या नारळाची मी खीर बनवणार आहे, जी की मी पहिल्यांदाच बनवणार आहे. याआधी मी खाल्लेली होती, मम्मी बनवायची ऋषीपंचमीच्या उपवासाला. तर तेव्हा म्हणून म्हटलं चला आज बनवूया. इथं मस्त मग तूप काढून घेतलं आणि संध्याकाळी मंदिर असं सजवलेलं होतं. तर तूप इतकं असं छान तयार झालं. आणि इथे आहे ना मी थोडीशी बटाट्याची चटणी केली होती, कारण सकाळचे बटाटे शिल्लक होते. आणि इथे आहे ना ओल्या नारळाची आता खीर बनवते. मस्त 2 चमचे तूप टाकलं, त्यामध्ये आहे ना ड्रायफ्रुट्स भाजून घेतले. त्यानंतर जे ओलं नारळ किसलेलं होतं ते पण भाजून घेतलं. आणि इथं मध्येच बघा रुई दाखवायला आली होती. रुईने हे चित्र काढलं आणि रंगवलं. तिने स्वतः काढलं, स्वतः रंगवलं. हे कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून सांगा, कारण तिच्या आहे ना या छोट्या-छोट्या गोष्टी खूप मनाला भावून जातात. तर इथे आहे ना मस्त दूध टाकून आणि खीर छान अशी शिजून घेतली. चला मिनी ब्लॉग आवडला तर लाईक करा.